तिकडे ती लाईट दिसते ना पांढरे, तो चंद्र आहे आणि इथं लाईट आहे. आणि चंद्राच्या थेट खाली अंधारात दिसणार नाही तिथं रोहिडेश्वर आहे. कुठे गेला रोहिडेश्वरची कडा दिसते का? नाही दिसत. ठीक आहे. सो आभाळ बऱ्यापैकी निवळलेलं आहे, पाऊस पडून गेलेला आहे खूप सारा आणि जायचं ठरलं आहे. मनी धरलं आहे की जायचंच. इथे सगळा जेवणाचा ह्याचा त्याचा पसारा आहे, तो आवरला. बॅग आवरतोय अमोल. आणि अमोल शेवटचं विचारतं जायचं की नाही जायचं. हा आणि आता झाला कसा विषय, हे सगळं शांत वातावरण, पाऊसही थांबलेला आहे आणि तो गड आम्हाला खुणावत होता, बोलवत होता यावरती. ॲक्च्युली आता 10:30 वाजलेत आहे आणि वरती जायचं म्हटलं तर थोडंसं रिस्क असं बाकीच्यांना वाटतं, आम्हाला तर काही वाटत नाही. तरीही आम्ही आता वरती जाण्याचं धाडस करत आहे, त्या गोष्टीचा आनंद घेत आहे. अशा पद्धतीने आम्ही तर चढायला सुरुवात केलेली आहे. 1/4 भागावरती आम्ही येऊन पोचलेलं आहे. पाठी तुम्हाला गावातील लाईटी दिसतच असतील. ॲक्च्युली विचार जर केला ना तर थोडंसं हे हॉरर टाईपच म्हणता येईल, कारण ह्या असल्या डोंगरातून आता आम्ही दोघेच वरती चाललो. एक सांगू का? बोल. इथं हॉरर बिरर काहीच मला वाटत नाही. बरं का तर हॉररनेच होता तो मागाशीच होता पावसाच्या वेळेस. अच्छा. आता पाऊस पडून गेलाय. बरं. सगळं जिथल्या तिथं सेट आहे. काय एक शांततापूर्ण तजेलदार असं एक तेज पसरले ना सगळीकडं. हा ना. कसला एक आभास, एक आल्हाददायी फ्रेशनेसपणा एक जाणवतोय ना. आणि कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक वातावरणात काही ना काही एक वेगळी खासियत असते. ह्या वातावरणात आपण कल्पनाही केली नाही ना कधी, की अशा ह्या आल्हाददायी शांत निरव शांततेत आपण कधी गड चढेल. काय रातकिडे किरकिरत आहेत, गाव बाजूला खाली निश्चित पडलेला आहे, झोपलेला आहे. विचार केला तर हे कसलं वेळ आम्हाला काय माहीत नाही. वेड मान ओढ मान माझं आजचं जायचं जे मानस होता तो पूर्ण होतोय. नाही तर मला हे खात राहिलं असतं काय बरोबर की मी का गेलो नाही आज. बरोबर. संधी होती. आणि जेवण केलं, कंटाळा आला होता खूप, नको जायला वाटत होतं. त्यात तू थोडंसं चार्ज केलंस की जाऊयात. तुला कुठून वाईब आली मला माहीत नाही, पण ती सुचली ते बरं झालं. ते वाईबचं काय माहिती आहे का, त्या निरव शांततेत गडावरचा आनंद आपण पहिला घेतलेला आहे आणि ते वातावरण फील करायचा हा मौका मी तर सोडू शकत नाही. त्यात निसर्गाने साथ दिली, एक माहोल तयार केला, एक प्रेरणा दिली. तुला माहिती आहे एरवी आपण घाबरतो इकडे तिकडे एकटे जाताना, पण आज गडावरती आपण दोघंच चाललेलो आहे, ते पण निरव शांततेत. आता मला वाटते जवळजवळ 11:15चा टाईम झालेला असावा. रात्रीचे 11:15 वाजलेत. हरकत नाही, हाही अनुभव या जीवनामध्ये मिळाला ही छोटी गोष्ट नाही. आणि रोहिड्यासारख्या ठिकाणी जरी गड चढायला सोपा असला तरी पण ज्या त्या सिच्युएशनमध्ये तो अवघड ठरू शकतो. आता आम्ही रात्रीचा प्रवास करतोय. सुरुवात तर केली, प्रवास निश्चितच छान होणार, त्यात काही वाद नाही. कारण की हेतू आमचा स्पष्ट आहे, आज कसल्याही परिस्थितीत गडावर जायचं, शांततेचा आनंद घ्यायचा. अरे लाइट क्यों बंद हो गया? चला. निलेश, आपलं ज्यावेळी जेवण झालं ना तेव्हा एकदम थंड वारं सुटलं होतं, थोडक्यात सुसाट्याचं म्हण किंवा थंड. आणि मला तर असं वाटलं की आता आपण वरती जाणार आणि आपल्याकडं पुरेसं अंगावरती घ्यायला झोपायला पुरेसं नाही आहे, आपण थोडंच आणले. अशा कडाक्याच्या थंडीत वरती तर अजून थंडी असणार आहे, कारण हे आपण टोकाची पहिली थंडी, वरच्या टोकाची थंडी आपण पहिली अनुभवलीच आहे. खाली तर आपल्याला म्हणजे गरम होत असतं आणि त्या टोकाला गेलं की एकदम थंडावा जाणवत असतो. तर मला एका रीतीने म्हणजे अशी थोडीशी भीती वाटली, कारण एकदा आपण असंच ह्याच गडावरती रात्रीचं पुरेसं पांघरून नेलं नव्हतं आणि झोपलं आणि कडाकाची थंडी पडली.
आणि दोघं त्या रात्री काकडून चांगलेच गारटून गेले होते, बरोबर ना? हो ना. मग त्यावेळी चूल पेटवली आता जरा पान आला ना मग अशी कसली वातावरण थंडीचं होतं, वातावरण. थंडी वातावरण एकदम जणू पावसाळाच चालू आहे. आणि आता एकदम असं घुम झालंय वातावरण ना. एक झाडाचं पान हालणं झालं, एकदम असं उष्णता जाणवायला लागली. हा ना. ते काय माहोलच निसर्गाचा कळत नाही रे, हा ना. बरोबर ना? सगळं गाव निश्चित झोपलेलं आहे, निरव शांतता आहे, एकदम आल्हाददायी असं फ्रेश असं शांततापूर्ण निरव शांततेचं हे रात्रीचं हे एक काय म्हणता येईल वातावरण आहे, एक आभास आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर सांगायचं झालं ना तर आत्ता ह्या मुमेंटला आम्ही जो वरती चढताना जो एक्सपिरियन्स घेतो आहे, अनुभव घेतो आहे, तो दिवसा नाही भेटणार. दिवसा आमची एनर्जी लॉस्ट झालेली असेल चालण्यामुळं, घामाघूम झालेलं असेल. जे रात्रीचं म्हणजे आम्ही ह्या गड बऱ्याच वेळा आम्ही ट्रेक केला, पण एकतर दुपारचं, सकाळचं, नाहीतर संध्याकाळचं. बट रात्री हा गड आम्ही कधीच ट्रेक केला नाही किंवा चढला नाही. तर जेवल्यानंतर आम्हाला जे सुचलं, जे आमचे जे पाय गडाकडे ॲटोमॅटिक ओढले गेले, त्याचं खरं तर आता सार्थकी होतं आहे. कारण हाही अनुभव येणं किंवा घेणं खूप महत्त्वाचा होता, खूप म्हणजे खूप महत्त्वाचा. हा अनुभव इतरत किंवा इतर वेळी कधीही न भेटणार आहे. सो जे होतं ना, असं आम्हाला तर वाटतं, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं, काहीतरी एक वेगळा अनुभव येण्यासाठी. त्यासाठी मित्रांनो, कधी आपलं नियोजन गडबडलं, काही अडचणी आल्या तर पॉझिटिव्हली घ्या, काहीतरी त्याच्यातून आपल्याला एक वेगळा अनुभव मिळतो. ते जर पाऊस नसता आला ना तर हे रात्रीचा माहोल, रात्रीचं चढाई किल्ल्यावर करताना हे अनुभव आम्हाला परत नसता मिळाला. अशा तऱ्हेनं निलेश आपण मेन प्रवेशद्वाराजवळ पोचलेलो आहे, बरोबर ना? हो. आता 11:38, 10:30ला सुरुवात केली ना आपण, 28ला. तासभर होऊन गेला. तंग करतात वातावरण हे. हा? यार गप्पा, लयच तुमचा आवाज व्हायला लागला. कसं काय मग पोचलो का नाही मंजिलला? सार्थकी झालं लागलं बाबा. आज नको जायला, तू घरून नको केलं होतस. नको आज नेले जायला. अरे कसं आहे, आजचा दिवस आहे ना, आणि इच्छा ती परत परत नसतात. गडावर आलो एकदाच, काय तो माहोल, डोळ्याची पारणे फिटली, निरव शांतता, किरकिर करणारे रातकिडे, गडाखाली शांत पोहडलेली गावं, गडावरती शांत वाहणारा वारा आणि अंधाराचं पसरलेलं शांत आल्हाददायी साम्राज्य. शांती आणि समाधान हवं असेल तर इथे आणि फक्त इथेच मिळेल. रातकिड्यांनी फेर धरलाय आणि ते शैतानी म्हणता येईल की काय, ते पाण्याच्या टाक्यातील बिडू यांनी नुसता डरावणी धुमाकूळ घातलाय. वातावरण थोडंसं भीतीदायक आणि तंग करून सोडलंय. त्यांचं जाऊ द्यावं. सध्या ह्या रात्री तरी गड जागता ठेवायचं काम या बेडकांनी केलंय. या गडावरचं हे वातावरण आम्ही याआधीही अनुभवलं होतं. काही वर्षापूर्वी हे असंच वातावरण ते आज अनुभवता येतंय. हा निसर्ग, ही शांतता, ही निर्मनुष्यता जगण्याला एका उंचीवर आणून ठेवते. गडाखालचं जमिनीवरचं जगणं आणि गडावरचं हे आसमानी जगणं, मित्रांनो, खूप खूप फरक आहे. मागच्या वेळी आम्ही असंच रात्रीच्या वेळी पूर्ण गड चांदण्याच्या प्रकाशात पायी धुंडाळला होता. गडाच्या बुरुजावरून खाली दिसणाऱ्या गावाच्या मिनमिनणाऱ्या लाईटी बघितल्या होत्या. तोच अनुभव मित्रांनो आज यावेळी मात्र घेता आला नाही. मित्रांनो, इथे येऊन आम्ही आज तरी खूप धन्य पावलो. या वातावरणासाठी तहानलेला आमचा आत्मा थंड झाला असं म्हणायला हरकत नाही. काय करतो निलेश? जायचे पुढे अजून बुरुजावर आपल्याला. कसला फोटो घेतो? हे फुलांचा. अरे
फुलं आलेत पण चायला उन्हाळ्यात तरकुडून गेलेलं हे वेली. जरासं पाऊस कुठं पडला नाही की लगेच फुलं पण आणि फुलं पण आले आणि त्याला पालवी पण फुटले चांगलेच रे. निसर्गाकडून शिकण्यासारखं आहे रे हे. जरासं कुठं पोषक वातावरण मिळलं की लगेच भरायचं. अरे काय ओढून आलायच काय सांगू काय बोचरी थंडी आहे रे इकडे. मे महिन्यात तेवढं उन्हाळ्याची पण कडक थंडी आहे रे. कडक थंडी. बोचरी कडक थंडी. सह्याद्रीच्या डोंगर रांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक डोंगर मार्ग आहे. या डोंगर रांगेत 3 ते 4 किल्ले आहेत. त्यापैकी एक रोहिड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच किल्ले रोहिडेश्वर होय. रोहिड खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसले आहे. या खोऱ्यात 42 गावे होती. रोहिडेश्वर किल्ला हे रोहिड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. रोहिडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे 6 मैल अंतरावर आहे. रोहिडेश्वर किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते. या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील 3ऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशाहने या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. इसवी सन 1666च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. 24 जून इसवी सन 1670 रोजी महाराजांनी किल्ला हा परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहिडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. पुढे हा किल्ला मोगलांनी जिंकला. मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हाही किल्ला भोरकरांकडेच होता. या गडावर जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी मार्ग आहेत. एक बाजारवाडी मार्गे तर दुसरा चिखलावडे मार्गे. चिखलावडेकडून जाताना 2 मार्ग आहेत. हे दोन्ही मार्ग थोडे अवघड आहेत. ट्रेकसाठी या मार्गाचा उपयोग करता येईल. बाजारवाडीपर्यंत जाण्यासाठी ST सेवा उपलब्ध आहे. बाजारवाडीपासून मळलेली वाट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी येऊन जाते. वाट अत्यंत सोपी असून दरवाजापर्यंत पोचण्यास साधारण 1 तास लागतो. गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करतात. चिखलावडे खुर्द येथून टप्प्याचे नाकाड मार्गे किंवा चिखलावडे बुद्रुक येथून भैरवनाथ मंदिर मार्गे या गडावर जाता येते. हा मार्ग थोडा कठीण आहे. चिखलावडे येथे जाण्यासाठी पुढील मार्ग आहे भोर चौपाटी, महाड रोड, वेनवडी, शिरवली, आंबेघर, चिखलावडे फाटा. आता गडावर पाहण्यासारखे ठिकाणे. आजूबाजूच्या तटबंदीची पडझड झाली आहे. ह्या सर्व दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात आहे. येथून आत शिरल्यावरच समोरच 2 वास्तू दिसतात. ह्यातील एक गडावरील सदर असावी तर दुसरे किल्लेदाराचे घर. डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यावर रोहिड मल्ल उर्फ भैरोबाचे मंदिर लागते. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगे आहेत. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहिडेचा घेर तसा लहानच. किल्ल्याच्या आग्नेयेला शिरवली बुरुज, पश्चिमेस पाटणे बुरुज व दामगुडे बुरुज, उत्तरेस वाघजाई बुरुज आणि पूर्वेस फत्ते बुरुज व सदरेचा बुरुज असे एकूण 6 बुरुज आहेत. गडाची तटबंदी व बुरुजाचे बांधकाम अजूनही मजबूत आहे. गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. येथेच एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. तेथे मानवी मूर्ती व शिवपिंडी आहेत. किल्ल्याच्या बांधकामात दगडामध्ये चुना भरला जायचा, तसेच चुन्याचा गिलावा केला जायचा. हा चुना चुनखडीच्या स्वरूपात गडावर यायचा. तो मळून एकसंध करण्यासाठी तो गोल आकार खळग्यात टाकून त्यावर गोलाकार चक्की फिरवली जायची. असे चुन्याचे गाणे बहुतेक किल्ल्यावर पाहायला मिळतात. रोहिड मल्ल भैरवनाथ मंदिरापासून पाठीमागच्या बाजूला आल्यावर इमारतीचे अवशेष दिसतात. त्यासोबत इथं जुन्या भांड्याचे देखील अवशेष काही सापडले आहेत.
नित्यपूजेचा आज एक भाग होता आला. या गोष्टीचा मनोमन आनंद तर होताच, पण त्याहून अभिमान या गोष्टीचा वाटत होता की मावळे जागे झालेत. लहान मोठ्या तरुणाईतील ही ज्योत तेवत असताना पाहण्याचं भाग्य आमच्या नशिबी आलं. यामुळे गडकिल्ल्यावर शिवभक्तांचा मावळ्यांचा वावर राहील आणि देखरेख डागडुजी सुव्यवस्था राखण्यासाठी मदतच होईल. असे बरेच किल्ले आपली वाट पाहत आहेत. खूप सारी प्रेरणास्थळं शिवचरणांनी पावन झालेली माती राखण्याची जबाबदारी या मातीत राहणाऱ्या श्वास घेणाऱ्या प्रत्येकाची आहे.